पुणे शहरातील हिंजवडी टेम्पो जळीत कांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली। विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आलं आहे। त्यामुळे टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय अशा अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत होते। अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली। या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे। हिंजवडीतील टेम्पो जळीत कांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात रचून आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीट खाली ठेवलं होतं। तसंच कपड्याच्या चिंध्याही ठेवण्यात आल्या होत्या। त्यानुसार प्लॅन करून त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली आहे। टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता, त्याचा पगारही त्याला मिळत नव्हता। त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीचे काम दिले जात होते, त्यातून त्याचा 4 ते 5 जणांवर राग होता, अशी माहिती डीसीपी गायकवाड यांनी दिली। चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झाले, त्यामुळे चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला।